नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी या मालिकेच्या तिसऱ्या भागात तुमचं मनापासून स्वागत. सर्वात आधी एक गोष्ट, आजचा हा विषय मी स्वतः निवडलेला नाही. मागच्या भागाखाली तुमच्यापैकी एका प्रेक्षकाने कमेंट केली होती, लग्न झाल्यावर मुलांचं आयुष्य याबद्दल एक सिरीज बनवा. आणि खरं सांगू, ही कमेंट वाचली आणि वाटली हा विषय बोलायलाच हवा. पण एक विनंती, हा व्हिडिओ कोणाच्या बाजूने किंवा विरोधात नाही. प्रत्येक घर वेगळं असतं, प्रत्येक माणूस वेगळा असतो. मी फक्त माझ्या आयुष्यात जे पाहिलं, जे अनुभवलं ते मनापासून सांगणार आहे. आपण नेहमी ऐकतो, लग्नानंतर मुलीचं आयुष्य बदलतं. हे खरं आहे, पण आज मला एक प्रश्न पडतो, मुलाचं आयुष्य बदलत नाही का? माझ्या मते बदलतं, आणि खूप बदलतं. फरक एवढाच, मुलींचे बदल लगेच दिसतात आणि मुलांचे बदल शांतपणे सुरू असतात. लग्नाआधी एक मुलगा फक्त स्वतःसाठी जगत असतो. त्याला कधी मित्रांसोबत फिरायचं असतं, कधी घरी यायचं, कधी खायचं, किती खर्च करायचा याचा फार विचार करावा लागत नाही. पण लग्नानंतर त्याच प्रत्येक निर्णयात एक नवीन व्यक्ती येते, त्याची पत्नी. आणि पुढे मुलं झाली की त्या निर्णयात संपूर्ण कुटुंबच येतं. मला वाटतं मुलं रडत नाहीत असं नाही, ते रडणं लपवायला शिकतात. त्यांच्या डोक्यात सतत एकच विचार सुरू असतो, घर नीट चाललं पाहिजे, बायको आनंदात असली पाहिजे, मुलांना काही कमी पडायला नको. आणि या सगळ्यात तो स्वतः कधी मागे पडतो हे त्यालाही कळत नाही. कधी कधी आपण सहज म्हणतो, हे कायम कामातच असतात, पण कदाचित ते कामात नसतात, ते त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकलेले असतात. माझे आहो सकाळी कामावर जातात, दिवसभर काम करतात, घरी येतात आणि दिवसभर काम करून थकलेले असतात. पण सह्याद्री त्यांना पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा एका क्षणात नाहीसा होतो. आणि मला हे बघून नेहमी वाटतं, बाप होणंही काही सोपं नसतं. लग्नानंतर मुलगा एकाच वेळी 3 नात्यांमध्ये जगत असतो. एका बाजूला आईवडिलांचा मुलगा, दुसऱ्या बाजूला बायकोचा नवरा, आणि मुलं झाली की त्यांचा बाबा. आणि खरं सांगू का, ही तिन्ही नाती निभावणं काही सोपं नाही. पूर्वी त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय फक्त त्याच्यापुरता असायचा, पण लग्नानंतर तो स्वतःसाठी कमी आणि घरासाठी जास्त विचार करायला लागतो. पूर्वी पगार झाला की मित्रांसोबत फिरायचं, आवडीची वस्तू घ्यायची, मनात आलं तसं खर्च करायचा. पण आता पहिला विचार असतो घराचा खर्च, बाळासाठी काय घ्यायचं, बायकोला काही हवं आहे का, आणि शेवटी जर काही उरलं तर स्वतःसाठी. आपण अनेकदा म्हणतो, हे स्वतःसाठी काहीच घेत नाहीत, पण कदाचित त्यांना घ्यायचं नसतं असं नाही, ते पहिला आपल्या घरालाच प्राधान्य देतात. मी माझ्या घरी एक गोष्ट पाहिली, सह्याद्रीला काही आवडलं की आधी तिच्यासाठी घेतलं जातं. मी म्हणते राहू द्या हो, तरी म्हणतात हे तिच्यासाठी घेऊ आधी. हे ऐकताना मला जाणवतं, बाबा होणं म्हणजे स्वतःच्या इच्छा थोड्या मागेच ठेवणं. आणखी एक गोष्ट, पुरुष त्यांच्या काळज्या फार कमी बोलतात. त्यांना टेन्शन नसतं असं नाही, पण ते प्रत्येक गोष्ट मनातच ठेवतात. रात्री सगळे झोपलेले असतात आणि ते उद्या काय करायचं, घराचा खर्च, काम, जबाबदाऱ्या याचाच विचार करत असतात. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा चेहऱ्यावर हसू आणून कामाला निघून जातात. म्हणून नेहमी वाटतं, स्त्री घर सांभाळते आणि पुरुषही त्यांच्या पद्धतीने तेच घर सांभाळत असतो. फक्त दोघांची कामं वेगळी असतात, पण ध्येय एकच असतं, आपलं घर आनंदात राहा. पुरुष रडत नाहीत, पण खरं सांगू, पुरुष रडतात. फक्त ते कोणासमोर रडत नाहीत, ते त्यांना शिकवलंच जात नाही ना. लहानपणापासूनच मुलगा पडला तर त्याला काय म्हणतात, अरे मुलगा आहेस ना तू, रडू नको. आणि हळूहळू ते त्यांच्या भावना मनातच ठेवायला शिकतात. पण लग्नानंतर त्यांच्या आयुष्यात जबाबदाऱ्या वाढतात आणि त्या जबाबदाऱ्यांसोबत त्यांच्या मनातल्या काळज्याही वाढतात. कधी नोकरीचं टेन्शन, कधी घराचा खर्च, कधी आईवडिलांची तब्येत, कधी बायकोची काळजी, कधी मुलांचं भविष्य. हे सगळं तो एकटाच मनात घेऊन फिरत असतो. पण घरी आल्यावर तो हसतो, मुलांसोबत खेळतो, बायकोशी बोलतो, कारण त्याला वाटतं, माझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन घरात दिसायला नको. माझे आहो कामावरून कितीही थकून आले तरी सह्याद्री एकदा पप्पा म्हणाली की क्षणात तिच्यासोबत खेळायला लागतात. तेव्हा मला वाटतं, थकवा शरीराला असतो, मनाला नाही. कारण एका पप्पा या हाकेत त्यांचा सगळा दिवस हलका होतो. आणि माहिती आहे, पुरुषाचं प्रेम नेहमी शब्दात दिसत नाही. कधी वेळेवर घरी येण्यात असतं, कधी मुलांसोबत एखादं खेळणं आणण्यात असतं, कधी स्वतःची इच्छा बाजूला ठेवून घरासाठी निर्णय घेण्यात असतं. म्हणून माझ्या मते लग्नानंतर मुलगी बदलते हे जितकं खरं आहे, तितकंच खरं म्हणजे लग्नानंतर मुलगाही बदलतो. फक्त त्याचे बदल मोठ्याने दिसत नाहीत, ते जबाबदाऱ्यांमध्ये दिसतात. आणि म्हणून कधी कधी आपण एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला तर घरातले अर्धे वाद आपोआप कमी होतील. एक गोष्ट मी नेहमी बघते,
आपल्याला महिन्याच्या शेवटी घरातलं राशन दिसतं, लाईट बिल दिसतं, गॅस दिसतो, बाळासाठी लागणाऱ्या गोष्टीसुद्धा दिसतात. पण हे सगळं जुळवताना एका पुरुषाच्या मनात काय चाललेलं असतं ते फार कमी लोकांना दिसतं. महिन्याचा पगार हातात पडतो आणि 2 मिनिटही होत नाहीत की त्या पैशाचे तुकडे व्हायला लागतात. घर भाडं, लाईट बिल, किराणा, बाळाचा खर्च, औषधं, पेट्रोल आणि महिन्याच्या शेवटी येईपर्यंत हा पगार कसा पुरवायचा हा विचार त्याच्या डोक्यात सतत सुरू असतो. कधीकधी त्यालाही एखादी गोष्ट घ्यायची असते, एखादा शर्ट, एक घड्याळ किंवा फक्त स्वतःच्या आवडीची एखादी छोटी वस्तू. पण तो शांतपणे म्हणतो, राहू दे, पुढच्या महिन्यात घेऊ. त्या पैशापेक्षा त्याला घर जास्त महत्त्वाचं वाटतं. आणि माहिती आहे का, मोठी अडचण आली की घरातले सगळे त्याच्याकडे बघतात. आता काय करायचं ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे त्या क्षणी नसतं, पण तो उत्तर शोधायला नक्की निघतो. तो प्रत्येक वेळी जिंकतोच असं नाही, पण तो प्रत्येक वेळी हार मानत नाही, हीच त्याची खरी ताकद असते. आणखी एक गोष्ट, पुरुष स्वतःसाठी फार मोठी स्वप्न पाहत नाही, पण त्याच बायकोचं एखादं स्वप्न, मुलाचं एखादं खेळणं, मुलीचा वाढदिवस, आईवडिलांचा आनंद ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो शांतपणे धावतच राहतो. कधीकधी रात्री सगळे शांत झोपलेले असतात आणि तो छताकडे बघत पडलेला असतो. उद्या आणखी काय करता येईल, घरासाठी अजून काय करता येईल का, हा विचार तो सतत करतच राहतो. म्हणून आज मला प्रत्येक बायकोला एकच सांगायचं आहे, नवरा परफेक्ट असेलच असं नाही, पण तो रोज त्याच्या परीने घरासाठी झटत असतो आणि कधीकधी त्यालाही फक्त एवढंच ऐकायचं असतं, तू खूप मेहनत करतोस, आम्हाला तुझा अभिमान आहे. हे वाक्य त्याचा पूर्ण दिवसच बदलू शकतो. मला एक गोष्ट मनापासून सांगायची आहे. आपण अनेकदा म्हणतो, माझेच जास्त कष्ट आहेत, पण संसारात कोणाचे कष्ट जास्त आणि कोणाचे कमी ह्याचा हिशोब कधीच नसतो. एकीकडे बायको घर सांभाळते, मुलं सांभाळते, स्वतःच्या भावना बाजूला ठेवते, तर दुसरीकडे नवरा घर चालावं म्हणून स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवतो. दोघेही आपल्या परीने घरासाठी जगतच असतात. म्हणून संसारात जिंकणार किंवा हरणार कोणीच नसतं. दोघंही एकाच टीममध्ये असतात. एक पडला तर दुसऱ्याने हात द्यायचा, एक थकला तर दुसऱ्याने आधार द्यायचा, हेच खरं नातं. आणि जर एखाद्या दिवशी तुमचा नवरा शांत असेल तर लगेच काय झालं हा एक प्रश्न नक्की विचारा. कदाचित त्याला पैशाची चिंता असेल, कदाचित कामाचं टेन्शन असेल, किंवा फक्त कोणीतरी त्याला समजून घ्यावं एवढीच अपेक्षा असेल. आणि जर एखाद्या दिवशी तुमची बायको चिडली असेल तर तिलाही समजून घ्या, कारण दोघेही घरासाठीच झटत असतात. म्हणून आज ह्या व्हिडिओच्या शेवटी मला एवढंच म्हणायचं आहे की नवरा मोठा नाही, बायकोही मोठी नाही. मोठं असेल तर ते त्यांचं नातं. घर फक्त पैशाने चालत नाही, घर फक्त जेवणानेही चालत नाही. घर चालतं एकमेकांच्या विश्वासावर, एकमेकांच्या साथीत आणि मी आहे तुझ्यासोबत या 4 शब्दांवर. आजचा हा विषय जर तुमच्या मनाला स्पर्श करून गेला तर एक कमेंट नक्की करा. आणि मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी या मालिकेच्या पुढच्या भागात कोणत्या विषयावर माझं मत ऐकायला आवडेल तो विषय खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्याच एका कमेंटमधून पुढच्या भागाचा विषय ठरेल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या आणि सह्याद्रीची आई ह्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत नमस्कार.